सिलेक्टेड आहेत. मला खूप खात्री आहे की तुम्हाला खूप मजा येणार आहे आज. तुम्ही सगळ्या गायकांना एकदम मनापासून दाद द्या. टाळ्या अजिबात थांबल्या नाही पाहिजेत. आमच्या सगळ्या विद्यार्थी गायकांनी खूप प्रयत्नांती हा प्रोग्राम केलेला आहे आणि त्याच्यासाठी खूप प्रॅक्टिस पण केलेली आहे. कृपया आपले मोबाईल सायलेंटवर ठेवा आणि मी आता सरांकडे देते. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. एकदम पूर्ण वातावरण यांनी भाव पूर्ण करून सोडलं की नाही. प्राची आणि सचिन, खूप जास्त अभिनंदन तुमचं. पुढचं आम्ही पुष्प घेऊन येत आहे. एक अवखळ खट्याळ प्रेमगीत, शोधू मी कुठे कशी प्रिया तुला. प्रेमाचं रसायन आजवर कुणाला समजलेलं नाही. प्रेमभावना ही परमेश्वराची निर्मिती. प्रेम हे कुणाचे, कुणावर, कसे आणि का जडते हे न उलगडणारे कोडेच आहे, हो ना. हे फक्त एकाच बाजूने होणारे नसतं प्रेम. प्रत्येक वेळी प्रियकरच प्रेयसीच्या शोधात वेडा होतो असंही नाही. कधी प्रेयसी पण त्याची वाट बघताना, त्याचा शोध घेताना देहभान हरपते. इथे ही प्रेयसी प्रियकराचा म्हणजे शाश्वत सुखाचा, आनंदाचा आणि चैतन्याचा आणि मोक्षाचा शोध घेत आहे. प्रियकराची वाट बघणाऱ्या या प्रियेला काही संकेत मिळालेत. बघूया, ऐकूया. धन्यवाद तृप्ती, किती आत्मविश्वासाने तू गायलीस. पुढचं गाणं आहे ऐरणीच्या देवा तुला. लिहिलंय जगदीश खेबुडकरांनी. संगीतकार आनंद घन. कोणाला माहिती आहे आनंद घन म्हणजे कोण होता? आनंद घन या नावाने कोण संगीत द्यायचं? स्वतः लता मंगेशकर. अगदी बरोबर. आणि आपल्यासमोर सादर करीत आहेत श्रद्धा परब. हे गाणं एका कष्टाळू लोहार आणि त्याची पत्नी यांचा देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करताना दाखवण्यासाठी चित्रित होतं. सुरुवातीला ऐरणीच्या देवा तुला अगीन फुले वाहू दे असं शीर्षक असलेलं हे गाणं जेव्हा रेकॉर्डिंग करण्यात आलं तेव्हा त्याच्यामध्ये थोडा चेंज करून ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे असं करण्यात आलं. कारण मराठीमध्ये अगीन फुले आणि ठिणगी बोथ ऑफ देम रिझेंबल एज स्पार्क. सगळ्यांना मजा येत आहे ना? टाळ्यांचा आवाज खूप कमी येतोय. पुढचं एक अतिशय सुंदर असं गाणं घेऊन येतोय, हे चिंचेचे झाड दिसे मला. चित्रपटाचं नाव मधुचंद्र लिहिलंय गदी माडगुळकरांनी आणि संगीतकार एन दत्ता. आणि महेंद्र कपूर यांनी जी काही मराठी गाणी गायली त्याच्यामध्ये हे वन ऑफ द बेस्ट सॉंग्स आहे. आणि आपल्यासमोर सादर करीत आहेत नंदू सुरवसे. खूप कौतुक करायला हवं आहे. ह्या सगळ्या विद्यार्थी गायकांनी अथक परिश्रम करून आज ते इथे उभं राहून हे गाणं गात आहेत. खूप कॉन्फिडन्स, खूप आत्मविश्वास सरांमुळे हा आलेला आहे. पुढचं गाणं सादर करत आहोत एक अतिशय सुंदर कोकणी लव्ह सॉन्ग. दिस इज बेस्ड ऑन अ व्हेरी फेमस पॉप्युलर कोकणी लव्ह सॉन्ग. आणि हे लिरिक्स जे आहेत ते अजूनही एक क्लासिक रोमॅन्टिक गोवन सॉन्ग आहे. कोणी ओळखलं कुठलं गाणं आहे? माझे राणी माझे मोगा. पुढचं सॉन्ग आहे मी डोलकर दर्याचा राजा, एक फेमस कोळी गीत शिल्प मराठी गीते नावाचा. आणि संगीत हृदयनाथ मंगेशकर आणि लिहिलं आहे शांता शेळके. गायलं आहे लता मंगेशकर आणि हेमंत कुमार. आपल्यासमोर सादर करीत आहेत सुजाता तटकरे आणि महेंद्र सर स्वतः. पुढचं आहे बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत. आपण सगळे लहान असताना तुम्हाला आठवत असेल एक मराठी सिरियल यायचं गोट्या नावाचं. हे त्याचं टायटल सॉन्ग होतं. आणि गीतकार आहेत मधुकर अरकाडे, संगीतकार अशोक पत्की. ओरिजिनल गायलं होतं अरुण इंगळे यांनी. आणि आपल्यासमोर सादर करीत आहेत सचिन वाघ. टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. धन्यवाद. पुढचं गाणं आहे सांग कधी कळणार तुला. एक छोटीशी कविता. कवी अज्ञात. डोळ्यात दडलेल्या भावना शब्दात येत नाहीत कधी. तुझ्याकडे पाहताना माझे मन बोलते मौनाच्या भाषेत. प्रेम असते मौनाचे, शब्द नसतात कधी. तुझ्यावरचे माझे भाव अनमोल असतात सदा. सांग कधी कळणार तुला. गीतकार मधुसूदन कालेलकर आणि चित्रपट अपराध. संगीतकार एन दत्ता. गायलं होतं महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांनी. आपल्यासमोर सादर करीत आहेत प्रभाकृष्णन आणि महेंद्र सर. खूप छान गायलं तुम्ही. एकदम वेगळंच वातावरण तयार झालं.
एक विशेष सूचना आहे, कोणालाही जर का डान्स करावासा वाटला तर ते फ्री टू डान्स. पुढचं गाणं सादर करत आहोत, एक लाजरान साजरा मुखडा. चित्रपटाचं नाव चंदनाची चोळी अंग अंग जाळी, लिहिलंय जगदीश खेबुडकर यांनी आणि संगीत राम कदम यांचं. ओरिजिनल गायलं होतं अरुण सरनाईकजी आणि उषा मंगेशकर. आपल्यासमोर सादर करीत आहेत सुजाता तटकरे आणि महेंद्र सर. टाळ्या. अरे वा, मग एवढा वेळ गप्प का? वाजवा, बिंदास धमाल करूया आपण खूप अजून छान. 1-1.5 तास. थँक्यू. खूप छान झालं गाणं आणि आपण खरोखर धन्य आहोत की आपल्या मराठी संगीतात एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे गीतकार आणि संगीतकार अवधूत गुप्ते स्वतः गायिका वैशाली सामंत तुमच्यासमोर सादर करीत आहेत मनीषा पवार, फील फ्री टू डान्स. हे गाणं असं आहे. थँक्यू. अतिशय छान. आणि जे डान्स करायला आले त्यांच्यासाठी स्पेशल टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप उत्स्फूर्तपणे तुम्ही एव्हरीबडी इज एन्जॉईंग द शो अँड एव्हरीबडी इज पार्टिसिपेटिंग. ही आमच्या सगळ्या गायक विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे इथे स्टेजवर येऊन गाणं गायचं, आणि ते पण सरांनी सांगितलं तसं स्क्रीन नसताना फक्त आम्ही लिहून आणलेल्या गाण्यावरती. धन्यवाद. तुमच्या टाळ्या अशाच चालू देत आणि तुमचे असेच आशीर्वाद मिळू देत. पुढचं गाणं घेऊन येत आहेत आई माझ्या लग्नाची ग. राजेश मुदुबनार यांचे शब्द आणि संगीतकार राम लक्ष्मण. चित्रपटाचं नाव बोट लावेन तिथे गुदगुल्या. 1970 साली आलेला हा चित्रपट आहे. गायलं होतं उषा मंगेशकर ताईंनी आणि आपल्यासमोर सादर करीत आहेत सायली परब. धन्यवाद. खूप छान, खूप छान. खरोखर 16 वर्षाचं असल्यासारखं वाटलं सगळ्यांनाच. हे गाणं ऐकलं की शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है. हे त्याच्या उलट होतं. हिला लग्नाची घाई नाही, तिला लग्नाची घाई होती. तर तयार आहात पुढच्या गाण्यासाठी? भरपूर डान्स करायला आपल्याला तयार राहायचं आहे. हां, अजिबात लाजायचं नाही आहे. एकदम सेफ एन्व्हायरमेंट आहे सगळ्यांसाठी. माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गो उभी. संगीतकार राम कदम आणि लिहिलंय दादा कोंडके यांनी स्वतः. चित्रपट सोंगाड्या. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं गाणं आपल्यासमोर सादर करीत आहेत जयश्री राऊत आणि महेंद्र सर. तुला दूर करणे कठीण आहे, हा विरह सतत सहन करणे कठीण आहे. सोपं वाटतं तुझ्या आठवणीत मरणे, कारण तुला विसरून जाणं फार कठीण आहे. पुढचं गाणं घेऊन येत आहेत सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. चित्रपट उंबरठा. गीतकार सुरेश भट आणि संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. गायलं लता मंगेशकर यांनी आहे आणि तुमच्यासमोर सादर करीत आहेत नमिता मडकईकर. मंगेशकर यांचं गाणं वन्स मोर येतं आहे तुम्हाला. खूप छान एक अवघड गाणं तुम्ही अतिशय सुंदररित्या सादर केलं आहे. पुढचं गाणं घेऊन येत आहेत महेंद्र सर स्वतः. अगं अगं मैना मी तुझी हौस पुरवीन. बदलून टाकला सरांनी. धन्यवाद महेंद्र सर. पुढचं गाणं घेऊन येत आहे काल रातीला सपान पडलं. ह्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं गोविंद कुलकर्णी यांनी आणि हा चित्रपट एका सामान्य माणसाच्या साध्या आणि मजेशीर जीवनावर आधारित आहे. दादा कोंडके यांच्या विशिष्ट विनोदी शैलीमुळे हा चित्रपट विशेष लोकप्रिय झाला होता. या चित्रपटात दादा कोंडके यांची संवाद फेक, साधे आणि हसवणारे प्रसंग आणि ग्रामीण जीवनावर आधारित विनोदाचे प्रेक्षकांचे खूप खूप मनोरंजन केले होते. हा चित्रपट आजही एक मराठी विनोदी क्लासिक म्हणून गणला जातो. गीतकार दादा कोंडके आणि चित्रपटाचं नाव एकटा जीव सदाशिव 1972. संगीतकार राम कदम. गायक जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर. आहेत एक खट्याळ गीत मनाच्या धुंदीत लहरीत येना. एक छोटीशी कविता उल्हास शेळके यांनी लिहिलेली. तू समोर असलीस की नुसतंच तुला बघणं होतं आणि तू जवळ नसताना तुझ्यासोबत जगणं होतं. चित्रपट चैत्र यामिनी अमर संगीत ह्या अल्बममधलं हे गाणं आहे. लिहिलं आहे शांता शेळके यांनी आणि संगीतकार आहेत देवदत्त साबळे. गायलं आहे जयवंत कुलकर्णी आणि आपल्यासमोर सादर करीत आहेत विजय प्रजापती. समोरच्या सगळ्या रिक्वेस्ट नोंद करून ठेवण्यात येत आहेत.
पुढचंही असंच एक छान गीत घेऊन येत आहोत, नॉन फिल्मी, डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस. अल्बमचं नाव होतं घ्या हो फुल पान आणि संगीतकार राम मोरे, संगीत दिलं होतं विश्वनाथ मोरे यांनी आणि गाण्याचा प्रकार लावणी आहे. गायक होती रोशन सातारकर. आपल्यासमोर सादर करीत आहेत गायत्री ठाकूर. राम कदम संगीत शरद निफाडकर यांनी लिहिलेलं आहे. अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं तुमच्यासमोर सादर करीत आहेत वंदना हल्लापगोल. थँक्यू. पुढचं एक युगुल गीत घेऊन येत आहेत न सांगताच आज हे कळे मला. चित्रपट सगळीकडे बोंबाबोंब आणि गीतकार सुधीर मोगे, संगीतकार अरुण पौडवाल. भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमीच पडतात नाही, आणि सोबत तुझ्या प्रत्येक क्षणात तुझी तारीफ करायला शब्द कमीच पडतात. थोडंफार असंच आहे या गाण्यामध्ये. गायलं होतं सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल. तुमच्यासमोर सादर करीत आहेत विजय प्रजापती आणि जयश्री राऊत. सगळे वन्स मोर आम्ही रेकॉर्ड करून ठेवत आहे. पुढचं गाणं आहे पतंग उडवीत होते. लाखात अशी देखणी 1971चा चित्रपट आणि संगीतकार सुधीर फडके बाबूजी. लिहिलंय गदी माडगुळकर यांनी आणि गाणे गायलंय आशा भोसले आणि सहकारी. तुमच्यासमोर सादर करीत आहेत सरिता गायकवाड आणि सहकारी. पुढचं गाणं घेऊन येत आहोत ही पोळी साजूक तुपातली. बघा किती छान पदार्थातून वर्णन करण्यात आलं आहे. पुरणपोळी आणि म्हावरा. समजलं ना तुम्हाला? चित्रपट टाइमपास 2013. गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं गीत आणि संगीतकार चिनार महेश. गायला आहे रेश्मा सोनावणे, मनोहर कोलंबरे आणि तुमच्यासमोर सादर करीत आहेत पूजा जावळे. आन्सरसाठी 3 चीअर्स. अतिशय सुंदर. एकदम तुम्ही बहार आणलीत गाण्यामध्ये. टांगा पलटीत घोडे फरार परफॉर्मन्स. पुढे घेऊन आहे ते दौलत ही 3 लाखाची. ह्योच नवरा पाहिजे चित्रपट 1979. दादा कोंडके सर्वेसर्वा गीतकार आणि संगीतकार राम लक्ष्मण. तुम्हाला माहितीच आहे की दादा कोंडके हे आपले कसे सर्वगुण संपन्न आणि सगळ्यांचे आवडते कलाकार, मराठीमधले एकदम अतिशय उत्तम व्यक्तिमत्व. हे गाणं गायलं होतं महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर आणि तुमच्यासमोर सादर करीत आहेत अंजली मानकर आणि महेंद्र. करत आहेत दादा कोंडके यांच्याबद्दल काय सांगू. 1979 ह्योच नवरा पाहिजे चित्रपट आणि राम लक्ष्मण यांचं संगीत. तुमच्यासमोर महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गाणं तुमच्यासमोर सादर करीत आहेत अंजली मानकर आणि महेंद्र सर. टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. एकदम डान्स करण्यासारखं गाणं आहे. एकदम शिस्तबद्ध रीतीने हा प्रोग्राम चालला आहे, त्याबद्दल प्रेक्षकांचेही खूप खूप धन्यवाद आणि गायकांचे पण खूप खूप अभिनंदन. पुढचं गाणं घेऊन येत आहोत अश्विनी येना. गंमत जम्मत 1987 चित्रपट. अरुण पौडवाल संगीतकार आहेत आणि शांताराम नांदगावकर यांचे बोल आहेत. अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांनी गायलेलं हे गाणं आपल्यासमोर सादर करीत आहेत सचिन वाघ आणि प्राची दिघे. ह्या गाण्याचे बोल लिहिताना मुद्दामून ळ आणि च हे बघण्यात आलं होतं, कारण किशोर कुमार यांनी गायलेलं हे पहिलं मराठी चित्रपट गीत होतं. त्यांचं कार्ड मिळालं नाही, त्याच्यामुळे त्यांच्या पदबद्दल सांगता नाही आहेत, पण तुमचं खूप खूप स्वागत ह्या प्रोग्राममध्ये. आणि अजून एक आपल्याकडे महेंद्र सरांच्या मातोश्री इथे आलेल्या आहेत आणि त्या जनरली कुठल्या प्रोग्रामला जात नाही, ह्या पहिल्याच प्रोग्रामला ते आलेल्या आहेत. ती गावीच असतात त्या आणि आपल्या सगळ्यांना त्यांचे खूप खूप आशीर्वाद मिळावे अशी मी प्रार्थना करते आणि त्यांच्या उदंड आयुष्य त्यांना मिळावं अशी देवाचरणी मी प्रार्थना करते. ती गावी असते. मी गेले 15-20 वर्षापासून कार्यक्रम करतोय, परंतु पहिल्यांदा ती माझ्या शोमध्ये आली आहे. थँक्यू. खूप छान, खूप छान. नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल, जशी खान तशी माती हे सूर आहेत, हे महेंद्र सरांचे सूर आहेत.
जे पक्के आहेत हे त्यांच्या आईचे जे बोल बघितले तुम्ही किती सुरात गायल्या त्यामुळे ते महेंद्र सरांमध्ये ते उतरलंय. धन्यवाद आई. पण आता होत नाही. गायकच आहेत ते. मग पहिले माझे आवडते गाणे मला माहिती. तुमचे आशीर्वाद असेच आमच्या बरोबर राहू देत आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धमाकेदार धमाकेदार परफॉर्मन्स. क्या बात क्या बात क्या बात. पुढचं घेऊन येत आहोत गंगू तारुण्य तुझं बेफाम. राम राम गंगाराम तुझं बेफाम. शेवटचं गाणं आहे, एन्जॉय करा. जसा इश्काचा थँक्यू. आणि या गाण्यासोबतच आजचा कार्यक्रम